आज एकंदर 13 कलाकार स्वरचित कविता सादर करणार आहेत. प्रासंगिक, विनोदी, प्रेम, निसर्ग असे विविध विषय आहेत. या सर्व कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे. मेजॉरिटी कलाकार अग्रणी आहेत, हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. पहिली कविता एक वर्णनात्मक कविता आहे. विलोभनीय निसर्गाचं सुंदर वर्णन या कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सादर करीत आहेत सुनीता घाटे. नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना. सुनीता घाटेचा नमस्कार. विंटर संपला आहे, बाहेर हवा अगदी छान झाली आहे. बाहेर डेकवर जाऊन बसणे, आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकात रममाण होणे असे प्रत्येक सुनीता, तू म्यूट झाली आहेस. सुनीता, आता ठीक आहे. हा, सुरुवातीपासून सांगते मग. हा, परत सुरुवात कर. सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना सुनीता घाटेचा नमस्कार. विंटर संपला आहे, बाहेर हवा अगदी छान झाली आहे. बाहेर डेकवर जाऊन बसणे आणि आपल्या एखाद्या आवडत्या पुस्तकात रममाण होणे असं प्रत्येकालाच करावं असं वाटतंय आता. अशीच मी पण बाहेर डेकवर माझं आवडतं पुस्तक हातात घेऊन वाचण्याच्या प्रयत्नात असताना तो विलोभनीय निसर्ग कसे माझे लक्ष वेधून घेतो आहे हे मी ह्या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ऐका तर. झोपाळ्यावर झुलता झुलता आला वारा पूर्वेचा. झोपाळ्यावर झुलता झुलता आला वारा पूर्वेचा. पिवळे पिवळे ऊन कोवळे, चिव चिव आवाज चिमण्यांचा. पिवळे पिवळे ऊन कोवळे, चिव चिव आवाज चिमण्यांचा. सोबतीला होते पुस्तक चहा गरम आल्याचा. सोबतीला होते पुस्तक चहा गरम आल्याचा. करत होते प्रयास सारखा पुस्तकात त्या रमण्याचा. करत होते प्रयास सारखा पुस्तकात त्या रमण्याचा. डोकून सारखा पाहत होता डौल तो सारा निसर्गाचा. डोकून सारखा पाहत होता डौल तो सारा निसर्गाचा. नृत्यांगणाच झाल्या होत्या वृक्षलतिका डौलदार त्या. नृत्यांगणाच झाल्या होत्या वृक्षलतिका डौलदार त्या. लक्ष वेधण्यासाठीच काय येऊन जायचा थवा पक्ष्यांचा. लक्ष वेधण्यासाठीच काय येऊन जायचा थवा पक्ष्यांचा. लहान मोठा फुलपाखरांनी पण हट्ट धरला मला भेटण्याचा. लहान मोठ्या फुलपाखरांनी पण हट्ट धरला मला भेटण्याचा. मेघांनी त्या करून गर्जना मांडला खेळून सावल्यांचा. मेघांनी त्या करून गर्जना मांडला खेळून सावल्यांचा. आला आला मेघराज तो गरजत बरसत आला आला. आला आला मेघराज तो गरजत बरसत आला आला. झोपाळ्यावर झुलता झुलता आला वारा पूर्वेचा. पिवळे पिवळे ऊन कोवळे, चिव चिव आवाज चिमण्यांचा.
चिव चिव आवाज चिमण्यांचा, चिव चिव आवाज चिमण्यांचा. थँक्यू. विनिता मावशी, तुम्ही म्यूट वर आहात. मी अनम्यूट आहे. हा, ठीक आहे. मी परत वाचते. पुढच्या कवितेचं नाव हिमकण्या. कवयत्रीला भारतातला पाऊस तसाच इथला हिमवर्षाव आवडतो. 42 वर्ष आपल्या आयुष्याचा भाग झालेल्या स्नोफ्लेक्स हिमकण्या सादर करीत आहेत निलिमा कुलकर्णी. नमस्कार. आजच्या 81 डिग्रीमध्ये स्नोफ्लेक्स म्हणजे जरा तुमच्या आयुष्यामध्ये थोडा गारवा आणेल असं वाटतंय. तर हिमकण्या हे मी नाव दिलंय स्नोफ्लेक्सला, कारण त्या किती किती बारीक असतात आणि मला फार आवडतो स्नोफॉल. तर ढगांचं कातळ फोडून ठिपकणाऱ्या चांदण्या, ढगांचं कातळ फोडून ठिपकणाऱ्या चांदण्या अंगणात आल्या माझ्या हितगुज सांगण्या. एक अलगद उतरली माझ्या पापणीच्या केसांवर, एक अलगद उतरली माझ्या पापणीच्या केसांवर, ती झाली पाणी पाणी रोमांच माझ्या अंगावर. कुणी आल्या भटकत भिडभिडत वाऱ्यावर, कुणी आल्या भटकत भिडभिडत वाऱ्यावर, कुणी शेवटी विसावल्या झाडांवर पानांवर. पसरली रजई पांढरी घरांवर गवतावर, सृष्टी झाली रुपेरी निलिमा सर्वांवर. आणि मग ते कसं चमकतं ना सगळं स्नो पडलेला असतो ते. पौर्णिमेची रात्र आज, पौर्णिमेची रात्र आज, पण लुप्त चंद्र सांदण्या, म्हणून पेरलं हे चांदणं बोलल्या हिमकण्या. पौर्णिमेची रात्र आज, पण लुप्त चंद्र सांदण्या, म्हणून पेरलं हे चांदणं बोलल्या हिमकण्या. हो, अगदी सुरेख वर्णन निलिमा, खूप छान. आता आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय म्हणजे आपली नातवंड, म्हणजे अगदी दुधावरची साय. तर ऐकूया या आजीनं मनातलं गुज कवितेच्या स्वरूपात मांडलं आहे. सादर करीत आहेत प्रिया शिलोत्री. नमस्कार, मी प्रिया शिलोत्री. ह्या कविताची प्रेरणा विनीतानी म्हटलं त्याप्रमाणे माझी नातवंड आहेत. आम्हाला 2 नातवंड आहेत. मोठी जानकी वय वर्ष 4.5 आणि धाकटा अजय कृष्ण वय जवळजवळ 2 वर्ष. दोघंही मला आईच म्हणतात आणि आजोबांना आबू म्हणतात. ही कविता लिहिली तेव्हा लॉकडाऊन सुरू होऊन 1 महिना झाला होता आणि प्रत्येकाचा तेव्हा एकच प्रश्न होता, मग काय करता आता घरी बसून? त्यामुळे ह्या प्रश्नानेही मला ह्या कवितेची प्रेरणा दिली. आशा आहे तुम्हाला गंमत येईल. कवितेचं नाव आहे मी करते काय. विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. आजी मी दुसरं करणार काय, करणार काय. आजी मी दुसरं करणार काय, करणार काय. 2 बाळांना सांभाळते, थकून जाते ही मम्माची माय. 2 बाळांना सांभाळते आणि थकून जाते ही मम्माची माय. जानकी आहे नात मोठी, पहिली बेटी धनाची पेटी. जानकी आहे नात मोठी, पहिली बेटी धनाची पेटी. लक्ष्मी आली घरात बांधीत रेशीम गाठी. हरिण पाडसाचे डोळे जणू चमचमती मासोळी. हरिण पाडसाचे डोळे जणू चमचमती मासोळी. नाक कसं चाफे कळी, गोरावर्ण जणू सोन कळी. झाली आमच्या हृदयातली साय, हृदयातली साय. विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. ओठांच्या नाजूक पाकळ्या बोलतात मात्र चुरू चुरू. ओठांच्या नाजूक पाकळ्या बोलतात मात्र चुरू चुरू. आई रागवली की टप्पोऱ्या डोळ्यातनं मोठी मोठी टिप भराभर लागतात झुरू झुरू. आई रागवली की टप्पोऱ्या डोळ्यातून मोठी मोठी टिप
भराभर झरू लागतात, झुरू झुरू. मोठ्या मोठ्या गोष्टी करताना बोलकी होतात हरणं डोळ्यांची. मोठ्या मोठ्या गोष्टी करताना बोलकी होतात हरणं डोळ्यांची. पण जेवताना मांडी आणि झोपताना कूस मात्र हवी असते आजीची. पण जेवताना आणि झोपताना कूस मात्र हवी असते फक्त आजीची. माझी सानुली ग बाय, माझी सानुली ग बाय, विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. अजय कृष्ण आला मागून, जानकीची जणू मूर्ती जुळी. अजय कृष्ण आला मागून, जानकीची जणू मूर्ती जुळी. ओठाचे गुलाब लाव, गोबऱ्या गालावर पडते गोड गोड खळी. ओठांचे गुलाब लाल, गोबऱ्या गालांवर पडते गोड गोड खळी. लांब दाट पापण्या छत्र धरतात काळ्या भोर टपोऱ्या डोळ्यांवरी. लांब दाट पापण्या छत्र धरतात काळ्या भोर टपोऱ्या डोळ्यांवरी. आवाज दुडू दुडू पावलांचा, खळखळाट हसण्याचा, घुमतो नाद बोबड्या बोलांचा, दैनंदिन आमच्या घरीदारी. खोड्या काढतो येता जाता, कृष्णच तो, करणार काय, करणार काय. विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. दिवसभर मी करते काय, करते काय. कुरवाळते, मुके घेते, जेवू घालते, नाऊ घालते, जोजवते आणि रागवते सुद्धा. कुरवाळते, मुके घेते, जेवू घालते, नाऊ घालते, जोजवते आणि रागवते सुद्धा. कृष्ण जानकी घालतात दिवसभर धुमाकूळ. कृष्ण जानकी घालतात दिवसभर धुमाकूळ. आई आबूंची होते नुसती त्रेधा तिरपीट आणि पळापळ. नातवंड झाली म्हणून धन्य झाले काय, नातवंड झाली म्हणून धन्य झाले काय. दिवसभर थकून रात्री म्हणते हाय हाय. दिवसभर थकून रात्री मात्र म्हणते हाय हाय. विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. विचारतात सर्व घरी बसून मी करते काय, करते काय. नमस्कार. खूप छान प्रिया, खूपच छान. थँक्यू. आता आपल्या पुढे एक प्रासंगिक कविता स्वतःच्या अहोंच्या वाढदिवसानिमित्त सादर करीत आहे श्रुती पांडे. बोटीने उतरणार, मग तिथे मामा घ्यायला येणार, मग ती बोट लांब आत समुद्रात, मामा येणार एक एक खांद्यावर बसवून त्याच्यावर आणणार. मग कोणच? हा, श्रुती गो आहे. नमस्कार, मी श्रुती पांडे. ही कविता माझा एक जस्ट प्रयत्न आहे आणि हा मी माझ्या मिस्टरांच्या 50व्या वाढदिवसाला लिहिलेली काही ओळी आहेत. या कवितेची सुरुवात करण्याआधी सांगते की या कवितेमध्ये एका ठिकाणी वैजयंती शब्द आहे, ते माझं माहेरचं नाव मी त्याच्यामध्ये गोवलेलं आहे आणि नवऱ्याचं नाव श्रीरंग आहे, तर ते रिदमिक करायला म्हणून मी तो शब्द वापरलाय. तो रेफरन्स सांगते आधी. सुरुवात करते. कसं सांगू तुला तुझ्यासाठी, कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहेस. जीवनातलं तू संगीत आहेस, मनातलं तू गीत आहेस. कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहेस. मनातल्या शब्दांची तू सुरुवात आहेस, विचार शृंखलेचा तू पूर्णविराम आहे. कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहेस. तुझ्या वाचून वैजयंती, वैजयंती वाचून श्रीरंग अपूर्ण आहेत, पण तुझ्याचमुळे श्रुतीच्या जीवनात रंग आहेत. कसं सांगू तुला तुझ्यासाठी मी कोण आहे. कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहे. कसं सांगू तुला तू माझ्यासाठी कोण आहे. धन्यवाद. खूपच छान श्रुती. आता हा 50वा झाला. आता स्वतःच्या 60व्या वाढदिवसानिमित्त बहीण भावांच्या मेळाव्यात बसून रमून लिहिलेली कविता सादर करीत आहे विजया कानिटकर. विजया, तू म्यूट आहेस. ते अनम्यूट कसं करायचे. झालीस अनम्यूट झाली. हो, मी केलं. ओके, थँक्यू. माझ्या मुलांनी
देवळातून पुरोहित बोलवून धार्मिक विधी करून सर्व मित्रमंडळींना जेवण पार्टी दिली होती आणि छान वाढदिवस इथे साजरा केला. त्यानंतर काही दिवसांनी मी इंडियात गेले, तर माझ्या बहीण भावंडांनी आधीच ठरवलं होतं माझा वाढदिवस तिकडे करायचा आणि त्याप्रमाणे त्यांनीही छान माझा वाढदिवस केला. गाणी, गोष्टी, गप्पा, उखाणे, कोणी ना कोणीतरी प्रत्येकाने काही ना काहीतरी विविध कार्यक्रम केले. आणि त्याच्यानंतर मी माझ्या बहीण भावांना उद्देशून जी कविता म्हटली ती ही कविता. जीवन म्हणजे एक काव्य आहे. जीवन म्हणजे एक काव्य आहे. जीवन म्हणजे संग्राम आहे. जीवन म्हणजे संग्राम आहे. जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. जीवन म्हणजे एक स्वप्न आहे. कितीही त्याबद्दल बोललं तरी ईश्वर दत्त जीवन जगण्यातही काहीतरी गम्य आहे, रम्य आहे. कर्मभूमी म्हणून गेलो आम्ही दूर दूर 7 समुद्रापलीकडे. कर्मभूमी म्हणून गेलो आम्ही दूर दूर 7 समुद्रापलीकडे. मातृभूमीची ओढ आम्हाला धाव घेतो आईकडे. मातृभूमीची ओढ आम्हाला धाव घेतो आईकडे. मातीत रुजली प्रेमात भिजली. मातीत रुजली प्रेमात भिजली भावंडांची ही नाती. मातीत रुजली प्रेमात भिजली रक्ताची ही नाती. अबोध अस्फुट आठवणींची शिदोरी माझ्या गाठी. अबोध अस्फुट आठवणींची शिदोरी माझ्या गाठी. सहवासाचे दिवस संपता जाईन माझ्या पिलांकडे. सहवासाचे दिवस संपता जाईन माझ्या पिलांकडे. हाकेची मी वाट पाहीन डोळे सदैव तुमच्याकडे. हाकेची मी वाट पाहीन डोळे सदैव तुमच्याकडे. ईश्वराकडे सदैव मागेन. ईश्वराकडे सदैव मागेन. सुखी माझ्या भावंडांना ठेव. तुमच्यासारखे गणगोत माझे. तुमच्यासारखे गणगोत माझे. हीच माझी खरी ठेव. हीच माझी खरी ठेव. हीच माझी खरी ठेव. धन्यवाद. हो, छान विजया, खूपच छान. आता करोनामुळे सध्या आपण सर्वच घरात बंद दाराआड बसलो आहोत. तो काय करामती करणार आहे आणि आणखी किती मुक्काम ठेवणार आहे काही माहित नाही. त्याबद्दलची ही कविता सादर करीत आहेत मालिनी जोगळेकर. नमस्कार. सध्याच्या ह्या अभूतपूर्व काळात रोजचं जीणं तणातणीचं झालं आहे. झूम शिवाय घराबाहेरच्या कुणाचं दर्शनही दुर्लभ झालंय. त्यामुळे एक वेगळाच एकलेपणा सगळ्यांनाच जाणवतोय. कुणीतरी भविष्य वर्तवलं की ह्या वर्ष अखेर नवजात बाळांची आणि घटस्फोटांची संख्या वाढणार आहे. यासारख्या खऱ्या खोट्या उलटसुलट बातम्यांचा सुकाळ आणि त्या ऐकायला आपल्याला भरपूर वेळ. असंच काहीसं ऐकून एक कल्पना सुचली, ती शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. नाव आहे कलाटणी. कुण्या जीवना कधी मिळावी कशी अचानक कलाटणी. कुण्या जीवना कधी मिळावी कशी अचानक कलाटणी. नसता ध्यानी नव्हते मनी कसे असावे मग स्वप्नी. प्रवासात जी त्याच्या संगे बसली एक तरुणी. बोल बोलता जुळले धागे विणली प्रेम कहाणी. कले कलेने प्रीत वाढली बदला एक एक क्षणी. जन्मगाठ बांधूया सखे ग हो ना माझी सजणी. यथासांग झाली सारी दोन्ही घरी मांडणी. शुभाशिषांसर्वे केली एकात्म दोघे वचनी. वर्षा मागून वर्षे गेली धकाधकी कंठाळवाणी. बंधनातून मुक्त होऊया अशी तिची मागणी. विचार दोघे करू लागली संभ्रम होई मनी. कुठूनसा आला कोरोना बुवा
स्थानबद्ध केले सदनी. दिवसा माझी दिवस लागले उमजा याला शांतपणी. दिवसा माझी दिवस लागले उमजा याला शांतपणी. चुकले नव्हते कोणाचेही दोघेही तर सद्गुणी. विभक्त होऊ कशी म्हणाले इतकी का आणीबाणी. गैरसमजांचे निरसन झाले झाली हात मिळवणी. काय कारणे विवाद होते आठवते का राणी. विवाद होते काय कारणे आठवते का राणी. नाही आठवत. दोघे हसली करोनाची करणी. ही होती करोनाची करणी. धन्यवाद. एकदम सध्याच्या काळात अगदी अप्रोप्रिएट कविता केली. थँक्यू. पुढील कविता मी स्वतःच म्हणजे विनीता जोशी म्हणणार आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. चांगला गुरु मिळणं खूप भाग्याची गोष्ट असते. सुगम संगीत आणि भक्ती संगीत शिकण्यासाठी मी अशाच एका गुरुच्या शोधात होते आणि मला असे आदर्श गुरु मिळाली सुद्धा. अतिशय सुरेल गळा, जणू स्वरांचा मळाच, शिस्तबद्ध पण प्रेमळ शिक्षक, सर्वांना हवी हवीशी वाटणारी मैत्रीण. माझी गुरु, माझी सखी, माझी ऊर्जा, अशा माझ्या गुरुबद्दल ही कविता. गुरु स्वर मंगला तू गात रहा संगीत साधनित रमत रहा. गुरु स्वर मंगला सहजशी तान छेडशी सप्त सूर हे असे फुलविशी. सहजशी तान छेडशी सप्त सूर हे असे फुलविशी. गोड रेशमी भाव उमलती, गोड रेशमी भाव उमलती. मैफिल स्वरांची सजवीत रहा संगीत साधनेत रमत रहा. गुरु स्वर मंगला असंख्य तुझा शिष्यगण असा प्रेम आदरे वंदिती तुझला. असंख्य तुझा शिष्यगण असा प्रेम आदरे वंदिती तुझला. सप्तसुरांची तुझी स्वरगंगा, सप्तसुरांची तुझीच गंगा. सरतशार उधळीत रहा संगीत साधनेत रमत रहा. सखी स्वर मंगला सखी अशी तू सर्वजणींची हवी हवीशी मैत्रीण मुची. सखी अशी तू सर्वजणींची हवी हवीशी मैत्रीण मुची. गुप्त मुचे सांगू तुझशी, गुपित मुचे सांगू तुझशी. सावली मैत्रीची देत रहा संगीत साधनेत रमत रहा. सखी स्वर मंगला गुरु स्वर मंगला तू गात रहा संगीत साधनेत रमत रहा. गुरु स्वर मंगला. जशी श्रीखंडाची शोभा चारोळ्याने वाढते
आजच्या कार्यक्रमाची शोभा सुद्धा चारोळ्यानेच वाढणार आहे. सादर करीत आहेत अलका देशपांडे. थँक्यू विनिताताई. आणि थोडासा बॅकग्राऊंड याच्याबद्दलचा की ऍक्च्युली बऱ्याच काळानंतर परत चारोळ्याला सुरुवात केली होती. कॉलेज संपल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतर बराचसा काळ मध्ये गेला होता. पण इथे आल्यानंतर माझे बरेचसे आता अभिरुचीवरती पण ते मित्र आहेत. त्याच्यापैकी पराग शुक्ल, प्रगती, अमृता, राजन, कौशिक, श्रीकांत असे बऱ्याचशा लोकांच्या त्यांच्या लिहिण्यावरती आणि बघून बघून थोड्याशा चारोळ्या लिहायला परत सुरुवात झाली. म्हणजे कविता पूर्ण लिहायची गरज नसते हे थोडंफार कुठेतरी लक्षात यायला लागलं की मतितार्थ आपण मांडू शकतो. तर प्रत्येक चारोळीच्या आधी मी तुम्हाला माझं त्याच्या पाठीमागच्या 2 ओळींमध्ये त्याचा अर्थ काय एवढंच सांगणार आहे. तर पहिली जी आहे त्याच्यात आपण स्वतःची युजली भीड चेपून जेव्हा एखादी गोष्ट करायला लागतो त्याच्यातला उत्साह वाढतो त्याच्याबद्दलची आहे. तर हल्ली पाचोळ्याचा आवाज तितकासा येत नाही. हल्ली पाचोळ्याचा आवाज तितकासा येत नाही. रानातून घरी जाताना पाऊल देखील भीत नाही. पुढचं आहे की जेव्हा आपल्याला साधारण सवय असते सगळ्यांनाच म्हणजे इंडियन लोकांमध्ये की प्रत्येक नात्याला काहीतरी नाव द्यावंच लागतं. जे एखादा मुलगा एखाद्या मुलीशी बोलत असला किंवा एखादी मुलगी एखाद्या मुलीशी बोलत असली किंवा 2 आज्या 2 कोणीही म्हणजे तर आपण प्रत्येकाला पटकन मावशी काकी असं काहीतरी म्हणून जातो. पण तसं प्रत्येक वेळेलाच म्हणण्याची गरज नाही. एवढंच फक्त सांगायचं त्याच्यातनं. तुझ्या माझ्या नात्याचं असं कोडं का पडावं? तुझ्या माझ्या नात्याचं असं कोडं का पडावं? जे निनावीच आहे जे निनावीच शोभतं त्याचं बारसं का करावं? तर पुढचं आहे आपल्याला आपल्या माणसाच्या मनातलं ओळखण्यासाठी मग तो कोणी असो शक्यतो आपला नवरा किंवा बायको याच्यापैकी बऱ्याच वेळा ते समजून जातं. त्याच्यासाठी सांगण्याची गरज नसते. तर त्याच्या संदर्भात आहे की डोळ्यांच्या भाषेला शब्दांची गरज काय? डोळ्यांच्या भाषेला शब्दांची गरज काय? कंठाशिवाय ही चेहरा भावनांमधून बोलून जाय. नंतर एखादा खोटा स्वाभिमान जेव्हा आपल्या अभिमानापेक्षा मोठा होतो त्याच्याबद्दलची आहे. कुंपणा पलीकडचं आभाळ सध्या सरड्याप्रमाणे रंग बदलतं. कुंपणा पलीकडचं आभाळ सध्या सरड्याप्रमाणे रंग बदलतं. दररोजच्या सूर्यालाही कोण तुम्ही म्हणून विचारतं. पुढचं आहे की बऱ्याच वेळा आपल्याला जेव्हा आपण एका यशा पाठीमागे जातो किंवा यश मिळायला सुरुवात होते पण त्याच्या पाठीमागे बऱ्याच लोकांची मेहनत असते. आपले पालक असतात, आपले गुरु असतात आणि ते आपल्याला घडवत असतात. हे कुठेतरी आपण काही काळासाठी विसरतो. तर त्याबद्दलची आहे. बेभान वाहणाऱ्या पाण्याला दगडांनी अडवलं. बेभान वाहणाऱ्या पाण्याला दगडांनी अडवलं तरी बांध मात्र आपला म्हणतो की मला मीच घडवलं. तर पुढची आहे की जेव्हा एखादी खूप जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाते त्याच्या पाठीमागची भावना आहे. सांभाळ स्वतःला म्हणून शपथ जेव्हा घालून गेलीस, सांभाळ स्वतःला म्हणून शपथ जेव्हा घालून गेलीस, स्वतः जाताना मात्र श्वास माझाच घेऊन गेलीस. तर पुढचं आहे की आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणीने देखील कधी कधी ती जवळ नसली तरी एक सुखद अनुभव आपल्याला असतो. त्याच्या बाबतीत आहे. खिडकी पलीकडला पाऊस तू, खिडकी पलीकडला पाऊस तू काचेवर आपटत बोलावतोस. खिडकी पलीकडला पाऊस तू काचेवर आपटत बोलावतोस. न भेटताच असं कसं माझं मलाच भिजवतोस. नंतर पुढचं आहे की प्रत्येक वेळा आपल्याला वाद घालण्याची गरज नसते. त्या वादांपेक्षा थोडासा संवाद करून पाहिला तर ते जास्त सोपं पडेल. एकदा तरी बेभान वाऱ्यात सुकलेलं पान होऊन पाहावं. एकदा तरी बेभान वाऱ्यात सुकलेलं पान होऊन पाहावं. मातीलाही आपलं म्हणत तिच्याशी जरा जुळवून घ्यावं. नंतर पुढची आहे की वृक्ष दिसणारी प्रत्येक वस्तूची आपल्याला थोडीशी भीती असते आणि पटकन आपण अंदाज बनतो की ही व्यक्ती खूपच कडक आहे बाबा. सो त्याच्यावरती आहे. गच्च भरलेलं काळं आभाळ नेहमीच वादळ नसतं. गच्च भरलेलं काळं आभाळ नेहमीच वादळ नसतं. चातकाच्या डोळ्यात पाहून कधीतरी तेही लाजतं. आणि आता शेवटची आहे की एखादी सोबत जेव्हा आपण नसते आपल्यासोबत, मग मित्र असो मैत्रिणी असो किंवा कोणीही,
तू नसतानाही सकाळचा चहा तोच राहतो. तू नसतानाही सकाळचा चहा तोच राहतो. बशीशिवाय कप मात्र धरायला फार जड जातो. ही शेवटची होती. नमस्कार. खूप छान, खूपच छान अलका. तर याच्या पुढची, या कवयित्रीला सुचलेली ही पहिली वैदिक कविता. नाव झेप आणि जणू चालीसकटच जन्माला आली. सादर करीत आहेत आशा गोरे. नमस्कार. मला काही नेहमीची कविता करण्याची सवय नाही किंवा खूप करते असं नाही. बऱ्याच लोकांना लहानपणी, बालपणी अशी काही काही बडबड गीते सुचतात किंवा तरुणपणी अशा आणि काही कविता सुचतात. पण मी अशी पहिलीच ही कविता केलेली खूप पूर्वी. आपण जेव्हा पक्षी बघतो बाहेर आणि ते झाडावरती उडत असतात, क्षणभर एका झुडपावरती बसून परत गिरेबाज मान हलवून इकडे तिकडे बघतात आणि निघून जातात. कुठे निघून जातात अशा काहीतरी विचारांनी ही सुचलेली कविता पहिली वहिली. राणीच्या पाखरा, राणीच्या पाखरा, प्रभाती जाग आली. राणीच्या पाखरा, कुठे घेसे शी तू झेप, कधी कुणा न ठावे, परी वाटे मला गावे. राणीच्या पाखरा, राणीच्या पाखरा, घनदाट राणी तू, घन दाट, घन दाट, घन दाट राणी तू, जाय उडोनी, जाय उडोनी माघारी, येशील का तू माघारी, येशील का तू माई पोटी उमटलेली आस, उमटलेली आस, कुणी वेडी समजावी. राणीच्या पाखरा, राणीच्या पाखरा, प्रभाती जग आली. कुठे घेसशी तू झेप, कधी कुणा न ठावे, परी वाटे मला उमगावे. राणीच्या पाखरा, राणीच्या पाखरा. वा, फारच छान आशा, खूप छान. थँक्यू. आता ही कविता स्वतःच्या सुनेच्या बेबी शॉवरला केलेली आहे. कवितेचं नाव पहेली. सादर करीत आहेत वसुधा खाडीलकर. नमस्कार.
विनीता म्हणली तसं ही कविता मी सुद्धा अशी शीघ्र कवी नाहीये, आशाताई म्हणल्या त्याप्रमाणे, किंवा अगदी क्वचितच कविता लिहिते. म्हणजे तर ही कविता मी साधारण 5-6 वर्षापूर्वी लिहिलेली होती, माझ्या 3ऱ्या नातीच्या बेबी शॉवरच्या वेळेस. थोडीशी बॅकग्राऊंड देते कविते, म्हणजे माझ्या फॅमिलीची, म्हणजे तुम्हाला कवितेचा रेफरन्स लागेल. माझ्या सुनेचं नाव आहे सोनाली, म्हणजे सोन्यासारखी. माझ्या मुलाचं नाव आहे हिमांशू, म्हणजे चंद्रासारखा शीतल. आणि माझ्या 3 नाती आहेत गोड, आणि त्यांची नावं आहेत जुही, केतकी आणि हेना. आणि हेनाच्या ऍक्च्युअली बेबी शॉवरला लिहिलेली ही कविता आहे, त्यामुळे तिचं नाव ह्याच्यात नाहीये. पण माझ्या नातींच्या अशा सुंदर चिमुकल्या आणि गोड नातींकडे बघून आणि त्यांच्या सुंदर फुलांच्या नावांमुळे मला आणि माझ्या मिस्टरांना ही कविता सुचली. आणि हिंदीत आहे ही कविता, आणि याला चाल पण आम्हीच दिली होती. तर ऐका. ही थोडीशी गाऊन म्हणणार आहे कविता. सितारों की दुनिया से फूलों की दुनिया में आएगी परियों की रानी। होगी वो कैसे, होगी वो ऐसी, है ये एक सुंदर पहेली। चंदा के जैसे शीतल वो होगी, सोने के जैसे सुहानी। जूही के जैसे होगी वो नटखट, केतकी जैसे सयानी। सितारों की दुनिया से फूलों की दुनिया में आएगी परियों की रानी। होगी वो कैसी, होगी वो ऐसी, है ये एक सुंदर पहेली। होगी वो सुंदर, होगी वो चंचल, छोटी सी वो बिटिया रानी। दादा और दादी, नाना और नानी, होगी तो उनकी दुलारी। सितारों की दुनिया से फूलों की दुनिया में आएगी परियों की रानी। होगी वो कैसे, होगी वो ऐसे, है ये एक सुंदर पहेली। भूलेंगे हम सब सुध बुध हमारी, हंसेगी जब फूलों की रानी। दुआ ये रहेगी सदा ये हमारी, खुशी से भरे जिंदगानी। सितारों की दुनिया से फूलों की दुनिया में आएगी परियों की रानी। होगी वो कैसी, होगी वो ऐसी, है ये एक सुंदर पहेली। है ये एक सुंदर पहेली, है ये एक सुंदर पहेली। खूप छान वसुधा, खूप छान. थँक्यू. आता पुढील कवी यांनी बऱ्याच कविता केल्या आहेत. त्यांच्या काही कविता ऑल इंडिया रेडिओवर पण प्रसारित झाल्या आहेत. त्याला धनाश्री गणात्रा यांचं संगीत आणि मधुरा दातार यांचे स्वर लाभले आहेत. तर या कवितेचं कविता वाचन करत आहेत अविनाश पटवर्धन, आणि कवितेचं गायन करणारे महाराष्ट्राची लाडकी मधुरा दातार. नमस्कार.
ही कविता मी 31 वर्षापूर्वी लिहिली. ती आता मी वाचून दाखवतो आणि मग त्यानंतर त्याचं गाणं जे आहे ते आपल्याला ऐकायला मिळेल. कवितेचं नाव आहे रे वेदना देशील देपण. काट्यावरी हे चालताना पाय जे रक्ताळले, त्या रुधिर रेखांस खालील मातीचे अवधान दे. मी झेलुनी हृदयावरी ह्या घाव जे जे सोसले, त्या मुक्या जखमास दाता साहसाचे गान दे. विस्फारलेल्या लोचनांनी भय करून जे पाहिले, अश्रूंच्या वाहत्या सरीला अमृताचे दान दे. मागता काहीन देखील दुःख जे पदरी दिले, रे वेदना देशील दे पण प्रगतीचे वरदान दे. अनिरुद्धजी. ऐकू येतंय का तुम्हाला? नाही, अनिरुद्ध ऐकू नाही येते गाणं. ओके, फक्त स्क्रीन दिसला का? हो, फक्त स्क्रीन दिसला. फक्त स्क्रीन दिसला. ओके, ठीक आहे, 1 मिनिट. पायसे रक्ताळले, काट्यांवरी हे चालताना पायसे. आलं का ऐकू? 1-2च ओळी आल्या आणि मग गाणं थांबलं. अनिरुद्ध. ओके, पण म्हणजे ऐकू येतंय ना? हो, ऐकू येते. ओके, ठीक. काट्यांवरी हे चालताना पायसे रक्ताळले, काट्यांवरी हे चालताना पायसे रक्ताळले, त्या रुधिर रेखास खालील मातीचे अवधान दे. त्या रुधिर रेखास खालील मातीचे अवधान दे. मातीचे अवधान दे. काट्यांवरी हे चालताना. मी झेलुनी हृदयावरी हा घावसे जे सोसले. मी झेलुनी हृदयावरी हा घावसे जे सोसले. त्या मुक्या जखमास दाता साहसाचे गान दे. त्या मुक्या जखमास दाता साहसाचे गान दे. साहसाचे गान दे.
विस्फारलेल्या लोचनांनी भय करुण जे पाहिले विस्फारलेल्या लोचनांनी भय करुण जे पाहिले अश्रूंच्या वाहत्या सरीला अमृताचे दान दे अश्रूंच्या वाहत्या सरीला अमृताचे दान दे अमृताचे दान दे ताट्यांवरी हे चालताना मागता काही न देखील दुःखचे पदरी दिले मागता काही न देखील दुःखचे पदरी दिले रे वेदना देशील दे पण प्रगतीचे वरदान दे वेदना देशील दे पण प्रगतीचे वरदान दे प्रगतीचे वरदान दे काट्यांवरी हे चालताना पाय जे रक्ताळले त्या रुधिर रेखास खालील मातीचे अवधान दे मातीचे अवधान दे काट्यांवरी हे चालताना वा, अविनाश, फार अर्थपूर्ण. तुम्ही लिहिलेत फार छान आणि त्यांनी मधुरानी गायली फारच सुरेख. आभारी. छान कविता. तर पुढचे कवी हे कवी हाडाचे कवी आहेत. त्यांच्या खूप खूप कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. आजची कविता त्या क्षणी त्या क्षणात मी बुडालो. तासनतास पक्षामागे फिरताना माणसाचं डोकं फिरलं नाही तरच नवल. सादर करीत आहेत कौशिक नगरकर. कौशिक. नमस्कार, मी कौशिक नगरकर. उत्तर रंग संयोजकांचे विनीता, रजनी आणि अनिरुद्ध यांचे मनपूर्वक आभार. असा कार्यक्रम आयोजित करायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे महाराष्ट्राला अभिमानाने दगडांचा देश असं म्हटलं जातं, पण या दगडधोंड्यात एवढे कवी उगवतील असं कोण कल्पना करेल. पण वस्तुस्थिती आहे तशी तरी. ही कविता बरीच वर्ष माझ्या मनात घोळती आहे. तिला आज प्रकट व्हायचा योग आला आहे. आणि इतर काही कवितातनं निवडताना माझ्या लक्षात आलं की ही पहिल्यांदा मी लिहिली तो दिवस होता 29 मे 2016 आणि आज आहे 30 मे. असं मला तो योगायोग वाटला. दुसरं कारण असं की 60 नंतर दुसरं बालपण सुरू होतं असं म्हणतात. आता उत्तरंगावरती बरेच असे बालवीर इथे आहेत आणि वीरबाला, तर हे बडबडगीत थोडंसं त्या मंचावरती योग्य होईल असंही वाटलं मला. वसंत ऋतूतील असाच एक दिवस होता. दुपार, छान दिवस होता. चंद्र सूर्य दोन्ही आकाशात होते. छान गार वारे वाहत होते. गवत डुलत होतं. मी पक्ष्यांच्या मागे धावत होतो आणि अचानक समोरून एक पाकोळी आली. पाकोळी हा एक अतिशय अप्रतिम सुंदर असा पक्षी आहे. छोटासा असला तरी अतिशय रुबाबदार. त्याचं उडणं भयंकर डौलदार आणि कॅमेऱ्यामध्ये बसणं अशक्य. त्याच्या मागे कॅमेराला जाता नाही आलं त्या पाकोळीच्या, पण मनाने धावलो आणि त्यातनं ही कविता झाली. त्या क्षणी त्या क्षणात मी बुडालो. त्या क्षणी त्या क्षणात मी बुडालो. पाकोळीचे पंख घेऊन जरा उडालो. भिरभिर फिरलो. सोसाट्याचा प्यालो वारा.
भिरभिर फिरलो सोसाट्याचा प्यालो वारा, उंच ढगांच्या पोटामधल्या खाल्ल्या गारा, चांदोबाच्या टकलावरती हाणली टप्पल, चांदोबाच्या टकलावरती हाणली टप्पल, चिडला तो आणि हाणली की हो त्याने चप्पल. चपलेमध्ये लपली होती अद्भुत शक्ती, चपला म्हणजे वीज, चपलेमध्ये लपली होती अद्भुत शक्ती, लाथेसरशी ठोकरले मी 18 हत्ती. चीची चीची चित्कारून ते हत्ती रडले, घाबरले अन वाघोबाच्या मिशीत दडले. जिबल्या चाटीत आळशी दोंडा वाघ म्हणाला, मिशीतले ही बोरे माझ्या तोंडी ढकला. लगबग लगबग उंदीर आले घेऊन भाले, लगबग लगबग उंदीर आले घेऊन भाले, भाले पाहून हत्ती तेथून पसार झाले. पळता पळता एक बिचारा धपकन पडला, पडता पडता त्याने माझा कान खेचला. किंचाळून मी कळवळलो, किंचाळून मी कळवळलो, पण धरला त्याला, सोंड वाकवून थँक्यू थँक्यू हत्ती म्हटला. भलता जडतो ओंजळीतला हत्ती होता, भलता जडतो ओंजळीतला हत्ती होता, पंखामध्ये बळना उरले माझ्या आता. भिंगरी वाणी गरगरलो अन फिर पडलो खाली, भिंगरी वाणी गरगरलो अन पडलो खाली, गडबडीत त्या माझी पुरती गोची झाली. पायाखाली शुभ्र ढगाचा पापड तुटला, गडगड गडगड तेव्हा त्याचा आवाज झाला. गाढ झोपला सूर्य त्यामुळे दचकून उठला, गोंधळ सगळा पाहून त्याचा पारा चढला. गरगर गरगर फिरवून डोळे सूर्य म्हणाला, याच क्षणी तू थांबव इथला गोंधळ सगळा. सूर्याचे ते रूप पाहुनी पुरता भ्यालो, त्याच क्षणी मी पंख टाकूनी परतून आलो, त्याच क्षणी मी पंख टाकूनी परतून आलो. वा वा, कौशिक, आणि अगदी तोंड पाठ आहे कविता सगळी. अच्छा, आता सध्याच्या करोनाच्या गंभीर वातावरणातही या कवीच्या प्रतिभाशैलीला अगदी उधाण आलं आणि त्यातूनच या विनोदी कवितेचा जन्म झाला. सादर करीत आहेत रवी आटले. नमस्कार मंडळी. आपल्या कोरोनाच्या चमत्कारिक परिस्थितीचं वर्णन 60 वर्षापूर्वी कविवर्य ग. दी. माडगुळकरांनी अगदी अचूक आणि मोजक्या शब्दात केलं होतं. लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार, उद्धवा अजब तुझे सरकार. तर आज मी आपल्याला एक गाणं सादर करणार आहे. ते एका लोकप्रिय आणि सुंदर गाण्यावर आधारित आहे. गाण्याची चाल तीच आहे, पण शब्द मात्र या उद्धवाच्या अजब सरकारात असलेली आपली मनस्थिती आणि भावना व्यक्त करणारे. या बदलामध्ये मूळ लेखकांचा अनादर करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. फक्त त्यातून तुम्हाला थोडा विरंगुळा मिळेल अशी माझी आशा आणि इच्छा आहे. दिवस माझे हे फुगायचे, सोफ्याच्या समोर बसायचे. दिवस माझे हे फुगायचे. सतत खात जाणे, तव्यावर तळलेले दाणे. सतत खात जाणे, तव्यावर तळलेले दाणे. दाण्याचे बकाणे भरायचे, दाण्याचे बकाणे भरायचे. टीव्हीच्या समोर बसायचे, टीव्हीच्या समोर बसायचे. विसरावी भाजी अन पोळी, करावी भेळ ती ओली. विसरावी भाजी अन पोळी, करावी भेळ ती ओली. भेळीत जेवण करायचे, भेळीत जेवण करायचे. भेळीत जेवण करायचे. टीव्हीच्या समोर बसायचे, टीव्हीच्या समोर बसायचे.
भरले पोट हे फार, सोसेना पायांना भार. भरले पोट हे फार, सोसेना पायांना भार. सोफ्यावर जाऊन निजायचे, सोफ्यावर जाऊन निजायचे, सोफ्यावर जाऊन निजायचे. टीव्हीच्या समोर बसायचे, टीव्हीच्या समोर बसायचे. माझ्या या सोफ्याच्या पाशी थांब तू गडे जराशी. माझ्या या सोफ्याच्या पाशी थांब तू गडे जराशी. पापण्या मिटून घोरायचे, पापण्या मिटून घोरायचे. टीव्हीच्या समोर बसायचे, दिवस माझे फुगायचे. टीव्हीच्या समोर बसायचे. वा वा वा, फारच छान. पण आता दाणे आणि भेळ खाताना दचकायला होईल तुझी आठवणी. आता पुढची कविता ही एक भावपूर्ण कविता आहे. प्रत्येक आईला सध्याच्या या असुरक्षित वातावरणात आपल्या मुलांची काळजी वाटणं साहजिकच आहे. अतिशय काळजीत असलेल्या आपल्या स्वर्गीय आईबरोबरचा संवाद ह्या कवितेत मांडला आहे. सादर करीत आहे सुनीता घाटे. छान केलं वर्णन विनीता, थँक्यू. माझं नाव सुनीता घाटे. आज करोना व्हायरसमुळे सगळं जग बंद झालं आहे. त्याने अगदी हाहाकार माजवला आहे. प्रत्येक जण एकमेकांच्या सुरक्षिततेसाठी चिंताग्रस्त आहे. अशी चिंता माझ्या आईला वाटते आहे. माझी आई 2 वर्षापूर्वी आम्हा भावंडांना सोडून गेली. ती आज स्वर्गात राहते आहे. तिला आमची खूप काळजी वाटते. काल ती माझ्या स्वप्नात आली आणि आमचा दोघींचा संवाद काय झाला तो मी या कवितेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रयत्न करते गाऊन दाखवण्याचा. आज माझी प्रेमळ आई आली माझ्या स्वप्नात. आज माझी प्रेमळ आई आली माझ्या स्वप्नात. खूप तुझी आठवण येते म्हणाली माझ्या कानात. खूप तुझी आठवण येते म्हणाली माझ्या कानात. आज माझी प्रेमळ आई आली माझ्या स्वप्नात. आज माझी प्रेमळ आई आली माझ्या स्वप्नात. चिंता वाटते तुझी मला सांगत होता तिचा आवाज. चिंता वाटते तुझी मला सांगत होता तिचा आवाज. वाटणारच ग चिंता तुला लांब राहते ना तू स्वर्गात. वाटणारच ग चिंता तुला लांब राहते ना तू स्वर्गात. लांब राहते ना तू स्वर्गात. आज माझी प्रेमळ आई आली माझ्या स्वप्नात. काय ग आई काय झाले एवढी का दिसते नाराज. काय ग आई काय झाले एवढी का दिसते नाराज. राक्षस आला आहे धरतीवर म्हणे कळले मला आज स्वर्गात.
राक्षस आला आहे धरतीवर म्हणे, कळले मला आज स्वर्गात, कळले मला आज स्वर्गात. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. हो आला आहे, आला आहे, काय सगळे आम्ही करणार. हो आला आहे, आला आहे, काय सगळे आम्ही करणार. अदृश्य होऊन फिरतो आहे निर्दयी त्याच्या त्या अवतारात. अदृश्य होऊन फिरतो आहे निर्दयी त्याच्या त्या अवतारात, निर्दयी त्याच्या त्या अवतारात. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. आठवते सगळे आता गोष्टी त्या तू सांगायची, आठवते सगळे आता गोष्टी त्या तू सांगायची. क्रूर राक्षस आला गोष्टीत की जवळ तू मला घ्यायची. क्रूर राक्षस आला गोष्टीत की जवळ तू मला घ्यायची. आई जवळ तू मला घ्यायची. माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. होती जेव्हा धरतीवर तू नव्हती कसली चिंता, होती तेव्हा धरतीवर तू नव्हती कसली चिंता. सुखी होतो आम्ही सारे प्रवास खडतर नव्हता, सुखी होतो आम्ही सारे प्रवास खडतर नव्हता. आई प्रवास खडतर नव्हता. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. सारखे वाटते आज मला आई तू धरतीवर यावे, सारखे वाटते आज मला आई धरतीवर तू यावे. मऊ तुझ्या हातांनी त्या कुशीत मला घ्यावे, मऊ तुझ्या हातांनी त्या कुशीत मला घ्यावे. मऊ तुझ्या हातांनी त्या कुशीत मला घ्यावे. आई मऊ तुझ्या हातांनी त्या कुशीत मला तू घ्यावे, कुशीत मला तू घ्यावे. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. आई नको करू खूप चिंता धरतीवरच्या बाळांची. आई नको करू खूप चिंता धरतीवरच्या बाळांची. आठवू आम्ही शेवट गोष्टींचा, कशी फजिती होते त्या राक्षसांची. आई आठवू आम्ही शेवट गोष्टींचा, कशी फजिती होते त्या राक्षसांची, कशी फजिती होते त्या राक्षसांची. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. आज माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. खूप तुझी आठवण येते म्हणाली माझ्या कानात, खूप तुझी आठवण येते म्हणाली माझ्या कानात. आज माझी प्रेमळाई, माझी प्रेमळाई, माझी प्रेमळाई आली माझ्या स्वप्नात. वा सुनीता, अगदी आगळा वेगळा विचार मांडलास. पुढची गोष्ट, पुढची कविता. संतांची परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावरची वाटचाल म्हणजे दिंडी, अशा अर्थाची ही कविता आहे. सादर करीत आहेत निलिमा कुलकर्णी. नमस्कार. मी तुम्हाला आता वेगळ्या विषयावर घेऊन जाते, आध्यात्मिक विषयावर, पण कविता तशी काही फार जड नाहीये. थोडंसं मी त्याच्याबरोबर विवेचन पण सांगणार आहे, कारण त्याच्यातले जे शब्द वापरले आहेत ते
विशिष्ट शब्द वापरलेत म्हणून. तर विनिता म्हणली तसं संतांची परमेश्वर प्राप्तीच्या मार्गावरची वाटचाल म्हणजे दिंडी. नाथकृपा झाली तेव्हा चाफा बोले निवृत्तीचा, ज्ञानदेव वेची फुले, फुले मोगरा ज्ञानाचा. आता इथे चाफा बोलणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होणे असा अर्थ घेतलाय. आणि ज्ञानेश्वरांना आलेल्या अमृतानुभवाचं वर्णन त्यांनी मोगरा फुलला असं केलं होतं. तर मोगऱ्याचा वेल पानोपान बहरून यावा असा आनंद, आणि फुले विचिता बहरू करियासी यावा असा अनंत आनंद ही आत्मसाक्षात्काराची खूण आहे. नाथकृपा झाली तेव्हा चाफा बोले निवृत्तीचा, ज्ञानदेव वेची फुले, फुले मोगरा ज्ञानाचा. घेत मागवा दोघांचा, चढे सोपान आत्मरंगी, गेला रंगुनी रंगात, येई मुक्ताबाई संगी. सोपान आणि मुक्ताबाई छोटी भावंड. इवलिशी मुक्ताबाई इवलिशी मुक्ताबाई गच्चा अंतरी फुलोरा, सांगे आत्मज्ञानाविना कसा चांगा देव कोरा. चांगदेव 1400 वर्षाचा तिचा शिष्य झाला होता तेव्हा मुक्ताबाई फक्त 14 वर्षाची होती. वाटत चालती भावंडे मागे चाले संत मेळा, वाटत चालती भावंडे मागे चाले संत मेळा, पुर आनंदाचा लोटे दिंडी आली पंढरीला. भक्त मंडळी पंढरीला पोचली, विठ्ठलाच्या मंदिरात गेली आणि काळ्या पाषाण मूर्तीचा दिसे पांडुरंग त्यांना. अहो पांडुरंग म्हणजे पांढरा रंग, मूर्ती तर काळी आहे, पण ज्ञानाचा उजेड एवढा की त्यांना फक्त प्रकाशच दिसतो आहे, म्हणून त्यांना दिसतो आहे फक्त पांडुरंग. त्या प्रकाशाने संत मंडळी दिपली आहेत, भारावली आहेत, अनन्य शरण होऊन मस्तक टेकत आहेत, पण जीवाशिव एक झाले तेव्हा पाऊल दिसेना असा अद्वैताचा अनुभव घेत आहेत. देवापेक्षा आपण वेगळे नाही, मग मस्तक कुठे आणि कुठलं पाऊल. हा आनंद आहे आत्मसाक्षात्काराचा, अद्वैताचा, संपूर्ण तादात्म्याचा. आणि दिंडी इथे पूर्णत्वाला पावते. आता मी सलग म्हणते कविता. नाथकृपा झाली तेव्हा चाफा बोले निवृत्तीचा, ज्ञानदेव वेची फुले, फुले मोगरा ज्ञानाचा. घेत मागोवा दोघांचा, चढे सोपान आत्मरंगी, गेला रंगुनी रंगात, येई मुक्ताबाई संगी. इवलिशी मुक्ताबाई गच्चा अंतरी फुलोरा, सांगे आत्मज्ञानाविना कसा चांगा देव कोरा. वाट चालती भावंडे मागे चाले संत मेळा, पुर आनंदाचा लोटे दिंडी आली पंढरीला. काळ्या पाषाण मूर्तीत दिसे पांडुरंग यांना, जीवशिव एक झाले तेव्हा पाऊल दिसेना, तेव्हा पाऊल दिसेना. एकदम भाविक, छान वाटली. आता पुढची कविता ही रोमॅन्टिक कविता म्हणजे एका विरहिणीचे मनोगत आहे. जेव्हा खूप काळ लांब गेलेल्या तिच्या प्रियकराच्या परतण्याची चाहूल तिला लागते आणि मग ती कशी हरखून जाते. सादर करीत आहे प्रिया शिलोत्री. नमस्कार पुन्हा एकदा. विनिताने म्हटलं तसं ही कविता थोडीशी रोमॅन्टिक आहे आणि कवितेची प्रेरणा म्हणजे सध्या आपण 24 तास बंदिस्त असलेले सगळे नवरा बायको. 12-13 वर्ष माझा नवरा दर आठवड्याला बाहेरगावी जायचा. मी त्याला खूप मिस करायची. शुक्रवारी त्याच्या वाटेकडे डोळे माझे अगदी लागलेले असायचे. तर ही कविता अशाच असंख्य स्त्रिया ज्यांना नवऱ्याचा किंवा प्रियकराचा सतत विरह सहन करावा लागतो, विशेषतः मिलिटरी किंवा आर्मी नेव्ही मधल्या स्त्रिया ज्यांचे नवरे खूप काळासाठी बाहेरगावी गेलेले असतात, त्यांना ही कविता समर्पित आहे. त्याची परत येण्याची चाहूल लागल्यावर तिच्या बावऱ्या मनाची काय अवस्था झाली असेल त्याची ही कहाणी आहे. कवितेचं नाव आहे चाहूल. मंद धुंद झुळूक एक वाऱ्याची, घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. मंद धुंद झुळूक एक वाऱ्याची, घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. हलकेच घडी मोडली स्वप्नांची,
उघडली दारं जडावलेल्या पापण्यांची. पडसाद उमटले अन मैफल सजली. पडसाद उमटले अन मैफल सजली सप्तसुरांच्या झंकाराची. जागेपणी मी स्वप्न पाहिले का जाणीव होती तुझ्या स्पर्शाची. सप्तसुरांच्या झंकाराची. सप्तसुरांच्या झंकाराची. जागेपणी मी स्वप्न पाहिले का जाणीव होती तुझ्या स्पर्शाची. मंद धुंद झुळूक एक वाऱ्याची. घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. इवली कळी जास्वंदीची. अधीरतेने वाट पाहते उमलायची. इवली कळी जास्वंदीची. अधीरतेने वाट पाहते उमलायची. हरणी थबकली मनाची. दारात घेऊन कुपी कस्तुरीची. मोहरली पल्लवी तरुवेलींची. उधळण झाली रंग सुगंधाची. आली चाहूल पदरवाची. मोहरली काया माझ्या तनुलतेची. आली चाहूल पदरवाची. मोहरली काया माझ्या तनुलतेची. मंद धुंद झुळूक वाऱ्याची. घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. देहामधल्या अनाम ज्वालेला साथ मिळाली प्रकाशाची. देहामधल्या अनाम ज्वालेला साथ मिळाली प्रकाशाची. हुरहुरणारा खुळा मंचक आता वाट पाहतो विस्कटण्याची. आतुर होई उसळण्यासाठी फेनिल शराब ओठावरची. आतुर होई उसळण्यासाठी फेनिल शराब ओठावरची. लाजाळूचा घुंगट अधीर माझा पाहतो वाट तू उघडायची. लाजाळूचा घुंगट माझा अधीरतेने वाट पाहतो तू उघडायची. मंद झुळूक एक वाऱ्याची. घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. आशेच्या शुभ्र गजातून दिसते वाट दूर दूरची. आशेच्या शुभ्र गजातून दिसते वाट दूर दूरची. वाटेतील अंधुक ठसते देतात ग्वाही तुझ्या परतीची. सुसाट धावत जाते मन माझे तुझ्या वाटेवरती. सुसाट धावत जाते मन माझे तुझ्या वाटेवरती. आणि तत्क्षणीच ऐकू येते हाक तुझी खुणायची. मंद धुंद झुळूक एक वाऱ्याची. घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. हरखून जाते जाणीव देहबंधाची. हरखून जाते जाणीव देहबंधाची. झुळकेनी केली पखरण चुंबनांची. आता फक्त बाकी उरते रक्तातील वीज अनावृत होण्याची. आता फक्त बाकी उरते रक्तातील वीज अनावृत होण्याची. अन मिठीत तुझ्या विरून जाण्याची. मंद धुंद झुळूक एक वाऱ्याची. घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. घेऊन आली चाहूल तुझ्या येण्याची. छान प्रिया, खूपच छान. आता पुढची कविता प्रासंगिक कविता आहे. काही काळापूर्वी लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्त केलेली कविता आहे. सादर करीत आहे विजया कानिटकर. येत आहे ना आवाज? हो, येतोय येतोय. हा. लग्नाच्या 25व्या वाढदिवसाला बरेच गावातील आणि गावाबाहेरची मंडळी, आमची मित्रमंडळी जमली होती. काही बाहेरगावची पण मित्रमंडळी आलेली होती. आणि स्वयंपाक सकाळी करता करता सहजच माझ्या मनात विचारायला, अरे बापरे 25 काय झालं असेल 25 वर्षात. आणि जे काही माझ्या मनात विचार आले तेच मी तसेच म्हटले किंवा वाचले किंवा म्हटले. ऐका. 25 वर्षे पुरी झाली आजही आमच्या लग्नाला. हो, आजही आमच्या लग्नाला. कशी न कुठे न केव्हाच गेली. कशी न कुठे न केव्हाच गेली. कळले नाही आम्हाला. नाही कळले
आम्हाला पण 25 वर्षे पुरी झाली आजही आमच्या लग्नाला. गत जीवनाच्या आठवणीने मन माझेही गहिवरले. गत जीवनाच्या आठवणीने मन माझेही गहिवरले. सुख दुःखाच्या उत्साहाच्या कर्तव्याच्या भवितव्याच्या आठवणीही सुख विमला. आठवणीही सुख विमला. पण कशी न गेली 25 वर्षे नाही कळले आम्हाला. नाही कळले आम्हाला. कशी न कुठे न केव्हाच गेली. कशी न कुठे न केव्हाच गेली. कळले नाही आम्हाला. कळले नाही आम्हाला. पण 25 वर्षे पुरी झाली आजही आमच्या लग्नाला. राम लक्ष्मण जशी ही जोडी. राम लक्ष्मण जशी ही जोडी. राजन आभी आम्हाला. राजन आभी आम्हाला. 28 गमती जमती. 28 गमती जमती. कशी वर्णू मी तुम्हाला. अहो कशी वर्णू मी तुम्हाला. पण कशी न गेली 25 वर्षे नाही कळले आम्हाला. कशी न कुठे न केव्हाच गेली. कशी न कुठे न केव्हाच गेली. कळले नाही आम्हाला. नाही कळले आम्हाला. पण 25 वर्षे पुरी झाली आजही आमच्या लग्नाला. हो आज मी आमच्या लग्नाला. बाय द वे माझा नमस्कार. माझं नाव विजया कानिटकर. ओके विजया, खूप छान म्हटलंस. थँक्यू. आता एका हौशी आणि उत्साही व्यक्तिमत्वास 20 ते 25 वर्षापूर्वी केलेलं अभिवादन आणि शुभेच्छा सादर करीत आहेत मालिनी जोगळेकर. नमस्कार. आपल्या सर्वांच्या परिचयाचे अशोक आणि पराग आंबर्डेकर यांच्या मातोश्री श्रीमती सुशीलाबाई आंबर्डेकर यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याबद्दलच्या माझ्या भावना आणि विचार या शब्दरचनेत व्यक्त केले आहेत. त्यांचा चेहरा नेहमी आनंदी आणि हसतमुख असायचा. स्वभावातला करारीपणा आणि निश्चय मात्र डोळ्यातून प्रतिबिंबित होत होता. सर्वांशी प्रेमाने गोड बोलण्याची त्यांची पद्धत होती. त्यांना हे अभिष्ट चिंतन लिहिलंय, वाचते मी. लाखात लाभले भाग्य तुम्हाला बाई. लाखात लाभले भाग्य तुम्हाला बाई. ही पुण्याई पूर्वीच्या की ह्या जन्मीची काही. पुत्र स्नुषा जामात सुता परिवारांच्या मनी. केवळ प्रेमादरास जागा असते तुमच्या प्रती. नात्या गोत्याचीही नसता प्रेमाने जुळविली. अभिष्ट चिंतन करण्यासारी आप्तजनेही आली. विसापावे तो वाटत असते मोठेपणाची घाई. 40च्या नंतर गाडी मागे मागे जाई. कथा अशी ऐकली स्त्रियांच्या वये मोजण्याची. म्हणता तुम्ही वाट चालले 80 सालांची. बहुरंग जीवनी आले होती आस उत्कर्षाची. ओलांडली वेशी हरचेरीची 7 सागरांची. आजवरीचा मार्ग चालता काटे खुपले फुले वेचिता. स्मृतिपटलावरी त्या सुमनांचा गंध मात्र राखिता. नाट्यकलेचा छंद मनाला पुरवाया तो भीड कशाला. ना भ्यावे अति कष्टाला. ना चढला तो कधी पडला. असीम उत्साहाचे तुमच्या हेच गुपित आहे ना. सौख्य लुटावे सकला देवनी द्विगुणित करताना.
रसिकतेने उत्सुकतेने घेता स्वाद आयुष्याचा, रसिकतेने उत्सुकतेने घेता स्वाद आयुष्याचा, हरक दाविता सोदाहरणे असण्याचा अन जगण्याचा, हरक दाविता सोदाहरणे असण्याचा अन जगण्याचा. नमस्कार. थँक्यू. खूपच छान. आता पुढची कविता मी स्वतःच म्हणजे विनीता जोशी सादर करीत आहे. सध्याच्या या गंभीर परिस्थितीमध्ये डॉक्टर म्हणजे फ्रंट लाईनवर अहोरात्र रडणारे सैनिक असंच चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं. एका डॉक्टर जोडीची ही दुसरी बाजू, या डॉक्टर जोडीची ही रोमॅन्टिक हकीकत, सत्य हकीकत या माझ्या छोट्याशा कवितेत सांगत आहे. सर्व डॉक्टर मंडळींना एक हलका फुलका सलाम. स्टेथोस्कोप गळ्यात, थर्मामीटर खिशात, स्टेथोस्कोप गळ्यात, थर्मामीटर खिशात, बीज मेडिकलचे ग स्टुडंट मी. प्राध्यापक गणवा रूपानी देखणा, अमेरिकेहून आला बाई. प्राध्यापक गणवा रूपानी देखणा, अमेरिकेहून आला बाई. हसला तो जनात फसले मी मनात, हसला तो जनात फसले मी मनात. भाळीले ग बाई मी त्याच्यावरी, भाळीले ग बाई मी त्याच्यावरी. पडलो आम्ही प्रेमात चर्चा वार्डात, पडलो आम्ही प्रेमात चर्चा वार्डात. जोडी आमची जमली राघू मैनेवाणी, जोडी आमची जमली राघू मैनेवाणी, जोडी आमची जमली राघू मैनेवाणी. आता पुढची कविता आहे. टायडल बेसिनवर पाहिलेल्या चेरी ब्लॉसमच्या हजारो पाकळ्या पाहून सुचलेली कविता सादर करीत आहेत आशा गोरे. नमस्कार. आशा गोरे अगेन. ही अगदी छोटीशी कविता आहे, 4 ओळींची. टायडल बेसिन वरती एवढ्या साऱ्या चेरी ब्लॉसमच्या पाकळ्या पडलेल्या होत्या आणि थोडस आभाळ येऊन सरपण येणार असं वाटत होतं, तर त्याच्यावरून ही सुटलेली. सरीवर सरी श्रावण सरी स्मृती सुमनांच्या अथांग लहरी, सरीवर सरी श्रावण सरी स्मृती सुमनांच्या अथांग लहरी. लहरीवरती नर्तन करी रवी किरणांचे छेद त्यावरी. अबोध अस्फुट भाव अंतरी धुंद सुगंध दरवळेवरी. सरीवर सरी श्रावण सरी स्मृती सुमनांच्या अथांग लहरी. छान आशा. थँक्यू. पुढची कविता, ही कविता कवयित्रीला विमानातून प्रवास करताना सुचली. कवितेचं नाव ओळख. सादर करीत आहे वसुधा खाडीलकर. वसुधा. येस येस. म्यूट येत आहे ना? आता. नमस्कार परत एकदा. मी वसुधा खाडीलकर. विनीताने सांगितलं त्याप्रमाणे असाच आम्ही एकदा विमानाचा प्रवास करत होतो. खूप वेळ होता आणि टाइमपास करायचा होता. आता काय करायचं विचार करत होते. असं वाटलं कविता लिहावी एखादी, पण अजिबात कुठलाही विषय सुचत नव्हता, कारण विमानात कुठली सिनरी नव्हती, काहीच नव्हतं. सो असा विचार करत असताना घडलेली ही एक कविता आहे, तर ऐका. प्रवास होता विमानाचा, वेळ होता काढायचा. प्रवास होता विमानाचा, वेळ होता काढायचा. विचार केला कविता लिहावी, आगळी वेगळी छान असावी. डोके विचार करू लागले, हात मात्र स्तब्ध झाले. डोके विचार करू लागले, हात मात्र स्तब्ध झाले. शब्द काही सुचेनात, विषय कुठले आठवेना.
माझ्याकडे बघून खुदकन हसले. पिवळ्या पोशाखात डौलदार वाटले. डोळे माझे आनंदाने चमकले. त्याची माझी होती खूप जुनी ओळख. त्याची माझी होती खूप जुनी ओळख. लहानपणापासून मला होती त्याची पारख. त्याच्याच आधारावर झाले होते मोठी. त्याच्याच आधारावर झाले होते मोठी. अधूनमधून घसरून त्यावर पडले होते पाठी. शिकरणीला त्याच्या होती अवीट गोडी. शिकरणीला त्याच्या होती अवीट गोडी. मामीच्या हातची शिकरण मला भारी आवडी. मनात म्हणाले मी ह्याला कशी विसरले. शेवटी हेच तर माझ्या कवितेचा विषय होऊन बसले. नमस्कार. अगदी वेगळी, छान केलीस वेगळी कविता. थँक्यू. आता पुढची कविता, एक आहे कोंबडा. आपल्या सर्वांच्या परिचयाचा पक्षी, रुबाबदार, कुरेबाज. सादर करीत आहेत कौशिक नगरकर. नमस्कार. मला सुधीर काका इथे दिसत आहेत. सुधीर काकांना नमस्कार आणि शुभेच्छा. आणि या कवितेचं निवेदन मी कविता संपल्यानंतर करणार आहे. एक आहे कोंबडा, एक आहे कोंबडा, आहे भारी चोंबडा. एक आहे कोंबडा, आहे भारी चोंबडा, आरवतो आरभाट, सद्दान कदा याची पहाट. अलीकडं असतो तर्र, अलीकडं असतो तर्र, मी मोठा माझच खर्र, मी मोठा मी शहाणा, माझच खर्र माझच खर्र. कोकलत असतो दिवसभर, कोकलत असतो दिवसभर, रात्री सुद्धा सुटका नाही, रात्री सुद्धा सुटका नाही बरं का. उकरत राहतो काही बाई, पर्वत करतो राईचाही, टीका मतभेद अन वितंडवाद. आणि बोचकारे भरीला, आणि बोचकारे भरीला, प्रत्येक गोष्टीत याला हवी तोच खुपसायला. अखेर कोणी हटकलं त्याला, अखेर कोणी हटकलं त्याला. अरे कोंबड्या काय झालं तुला, इतका ओरडा कशाला, काय झालं तुला इतका ओरडा कशाला. असा उसळला पुरा खवळला, त्याला त्याला टोचत सुटला, वाऱ्याशी भांडत बसला, तुर्रा उडवत थय थय नाचला. मग सगळे लोक धास्तावले, सगळे लोक धास्तावले, आपापसात चुटपुटले, मनातल्या मनात पुटपुटले. व्हॉट्सअप व्हॉट्सअप चढलीये याला व्हॉट्सअपची नशा, म्हणून गमजा करतोय अशा. ही नशा लय जंक्शन हाय, ही नशा लय जंक्शन हाय, केव्हा उतरेल सांगावं काय, तोवर याच्या वाटेत जावाक नाय. दरम्यान कोंबडा कुर्रेबाज, कोंबडा कुर्रेबाज नेता बनून फिरतो आज. एक दिवस नशा उतरेल, एक दिवस नशा उतरेल, कोंबडोबाची अक्कल परतेल. तो दिवस कधी उगवेल, तो दिवस कधी उगवेल देवा नारायणा, तो दिवस कधी उगवेल. व्हॉट्सअपच्या सुरुवातीच्या काळातली ही कविता आहे. तेव्हा असे खूप पुष्कळ कोंबडे फिरत असत. आपल्या सगळ्यांना असा एक एक तरी कोंबडा माहितीच असतो. आणि म्हणून मी ही कविता वाचून दाखवायला बिचकत होतो. एका मित्राला वाचून दाखवली. मी पुण्याचा, तोही पुण्याचा. तो म्हणला कौतुक केलं पाहिजे तुझं, कौतुक केलं पाहिजे, कोंबड्याचं वर्णन अगदी हुबेहूब केलंयस. मी थोडा धास्तावलो होतो त्याच्या ह्यानी. कोंबड्याचं वर्णन अगदी हुबेहूब केलंयस, अगदी आरशात पाहून केलंयस असं वाटतंय. ते ऐकलं आणि म्हणलं ही कविता आपण वाचायला हरकत नाही. आपण सगळेच अजूनमधून कोंबड्यासारखं वागत असतो, म्हणून आपण सर्वांविषयी ही कविता आहे असं आपण समजूया. आणि धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना, सर्व ऐकणाऱ्या श्रोतृवर्गाला, माझ्या मित्रमंडळींना आणि बुजुर्ग मंडळींना माझं अभिवादन. थँक्यू. आता पुढील कविता एक अभंग आहे. सध्याची ही जी हताश परिस्थिती आपण अनुभवतो आहोत, साधारण ह्याच पद्धतीचे भाव या अभंगात मांडलेले आहेत. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा आपण देवाला शरण जातो. आता तूच मार्ग दाखव, तूच निभावून ने, असं म्हणतो. कविता वाचन सादर करतील अविनाश पटवर्धन आणि कविता गायन सादर करतील मधुरा दातार. नमस्कार.
आणि ह्या कवितेची बॅकग्राऊंड म्हणजे एवढंच मला आठवतंय, 38 वर्षापूर्वी ही कविता लिहिली आणि वहीमध्ये फक्त एवढीच नोंद आहे की ही लिहिली त्यावेळेला मी शिवथर घळीत होतो, जिथं रामदासांनी दासबोध त्यांच्या शिष्याला लिहून दिला होता. ते तेवढंच फक्त माहिती आहे. तर कविता अभंग हा असा आहे. वाढीशी जे माये सुखाने खाईन, मुखाने राहीन परी रस भिन्न. घालीशी जे अंगी आमोदे लेवीन, अंगस्पर्शहीन परी राहे माझे. चालविशी वाट आनंदे चालीन, होईन मलीन परी पाय माझे. दाविशी जे भोग सहज भोगीन, अंतरित मीन परी राहे भाव. ठेविशी वरद कौतुके धारीन, भजनी तल्लीन परी चित्त माझे. करीशी जे काही काय हेतू वीण, कोणीही जाणीन परी ठाव तुझा. ऐशी तव युक्ती भक्तीने गायीन, तरुणी जाईन अविभव आता. वाढीशी जे माये सुखाने खाईन, वाढीशी जे माये सुखाने खाईन, मुखाने राहीन परी रस भिन्न. माये माये घालीशी जे अंगी आमोदे लेवीन, घालीशी जे अंगी आमोदे लेवीन, अंग स्पर्शहीन परी राहे माझे. चालविशी वाट आनंदे चालीन, चालविशी वाट आनंदे चालीन, होईन मलीन परी पाय माझे. माये दाविशी जे भोग सहज भोगीन, दाविशी जे भोग सहज भोगीन, अंतरी मीन परी राहे भाव. अंतरी मीन परी राहे भाव. ठेविशी वरद कौतुके धारीन, ठेविशी वरद कौतुके धारीन, भजनी तल्लीन परी चित्त माझे. माये करीशी जे काही काय हेतू वीण, करीशी जे काही काय हेतू वीण, कोणीही जाणेन परी ठाव तुझा. ऐशी तव युक्ती भक्तीने गाईन, ऐशी तव युक्ती भक्तीने गाईन, तरुणी जाईन अविभव आता. माये
वाढीशी जे माये सुखाने खाईन, वाढीशी जे माये सुखाने खाईन, मुखाने राहीन परिरस भिन्न, माये 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 वा, मधुराच्या या मधुर अभंगाने अगदी समाधी लागली होती. पण मंडळी, आता आजच्या कार्यक्रमाची सांगता करीत आहोत. सुरेख कवितांनी बहरलेला हा उत्तरंगाच्या मंचावरील पहिला कार्यक्रम होता. आणखीन बऱ्याच लोकांना या कार्यक्रमात भाग घ्यायचा होता. त्यांच्या एंट्रीज वेळेवर न आल्याने आणि वेळेअभावी आमचा नाईलाज झाला. त्याची खंत आम्हाला आहे. पुन्हा एकदा हा कार्यक्रम करण्याचा विचार करू आणि पुन्हा लवकरच भेटूयात. तोपर्यंत नमस्कार आणि शुभरात्री. पण बिफोर दॅट मला सगळ्यांनी आजच्या सगळ्या कलाकारांचं कौतुक करण्याकरता आपण त्यांचं टाळ्या वाजवून टाळ्यांच्या गजरात कौतुक करूया. खूप छान, खूप मजा आली. थँक्यू एव्हरीबॉडी. एकदम मस्त झाली गाणी वगैरे, कविता वगैरे. एकदम आभार, मस्त आभार. स्वाद चांगला आहे. हो, छान. थँक्यू. मी एक 2 मिनिटं तुमची घेतो फक्त. तर सर्वप्रथम मी म्हणजे विनीता मावशींचं खूप खूप मनापासून आभार. त्यांनी हा सगळा समुदाय म्हणजे सगळी कार्यक्रमाची संकल्पनापासून ते इम्प्लिमेंटेशन पर्यंत त्यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी सगळ्यांशी ईमेल संपर्क साधणे, सगळ्यांची रिहर्सल्स करून घेणे, प्रॅक्टिसेस करून घेणं, हे सगळं मोठी जबाबदारी विनीता मावशींनी उचलल्यामुळे हा कार्यक्रम अतिशय योग्यरित्या आणि विदाउट एनी टेक्निकल ग्लिचेस साजरा झाला. सो परत एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद विनीता मावशी. त्याचबरोबर उत्तरंग जे आपल्या भागात चालू आहे आणि त्याचे रजनी मावशी जोगळेकर ह्या लीड करतायत, त्यांना देखील मनापासून खूप खूप धन्यवाद. तसंच प्रज्ञा शुक्ल जी आपली BMM ची इथलची आपल्या DC भागातली रिप्रेझेंटेटिव्ह आहे. उत्तरंग हा BMM चा इनिशिएटिव्ह आहे आणि तिने साधारण डिसेंबर-जानेवारी मध्ये एक मीटिंग घेऊन हा सगळा चमू जमा केला आणि मग त्याच्यानंतर मग व्हॉट्सअप ग्रुप आणि हे सगळं एस्टॅब्लिश केल्यामुळे मग हे कम्युनिकेशन्स व्यवस्थित झाले. सो थँक्यू एव्हरीवन. त्यानंतर माझी कार्यकारिणी समिती नेहमीच मला अशा कार्यक्रमाला पाठिंबा देत असते. सो त्यांचं देखील मनापासून आभार. आणि सर्व कवी लोकांचे, गायक लोकांचे, विशेष करून मधुरा दातार जी भारतातली आहे आणि तिने कविताला चाली लावून गाणे म्हणले होते, त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि जसं विनीता मावशी म्हणाल्या की खूप लोकांची आम्हाला विचारणा आलेली आहे. सो नक्कीच आम्ही ह्याचा दुसरा भाग घेऊन लवकरच तुमच्या समोर येऊयात. तर नक्कीच पुढच्या कार्यक्रमाला तुमचा असाच पाठिंबा आणि असाच आम्हाला साथ मिळेल ही आशा करतो आणि कार्यक्रम संपवतो. थँक्यू, धन्यवाद. अनिरुद्धची आम्हाला फारच मदत झाली. प्रत्येक वेळेला खूप पेशन्स घेऊन त्यांनी प्रत्येक वेळेला आमची म्हणणी ऐकून प्रश्न सोडवले. सो अनिरुद्ध, थँक्यू व्हेरी मच. Thank you so much. You both of you. Thank you. You both of you for giving us the opportunity. Thank you. Aniruddha, thank you so much. Aniruddha, Vinita, thank you so much.